म्हणे ताईन मागे आणीक
आता येती देऊ आता येती देऊ आता येती देऊ
आता हेची जेवू सवी घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने तुका म्हणे गोड लागे तुका म्हणे गोड लागे तू मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने विठ्ठल 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 मुक्ता विद्रुमहे मणिल धवलच्छाये मुखैत्रक्षणी युक्ता मिंदु निबद्ध रत्न मुकुटान्तत्वार्थवर्णात्मिका गायत्रीं वरदा भयांकुशकशां शूलङ्कपालङ्गदा शङ्खं चक्रमथारविन्दयुगलामस्तैर्वहन्तीं भजे शुद्धस्फटिकसङ्काशं शुद्धविद्याप्रदायकं शुद्धं पूर्णं च दानन्दं सदाशिवमहं भजे विशुद्धज्ञानदेहाय त्रिवेदी दिव्यचक्षुषी श्रेयप्राप्तिनिमित्ताय नमस्तु मार्द्रधारिणे शूले शङ्खसुदर्शने दधानं भक्तवरदं दत्तात्रेयं नमाम्यहं यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिं बाष्पवारी परिपूर्णलोचनं गुरवे प्राङ् नमस्कृत्य मनोबुद्धिसमाधिभिः सम्पूज्य च विद्वान् सर्वान् स्थान्यान् विदुषो जनान् अनन्तसंसारसमुद्रतार नौकायिताभ्यां गुरुभक्तिदाभ्यां वैराग्यसाम्राज्यपूजनाभ्यां नमो नमः श्री गुरुपादुकाभ्यां विठ्ठल 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 हृदम्बुजे कर्णिकमध्य संस्थं सिद्धासने संस्थिता दिव्यमूर्ति ध्यायेत् गुरुं चन्द्रकलाप्रकाशं सच्चित्सुखाभीष्टवरप्रदानं शारदां चन्द्रमौळीशं रत्नगर्भगणेश्वरं सञ्जयानन्दगुरुं वन्दे प्रणमामि पुनः पुनः कस्तूरितिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम् सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि विठ्ठल 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 माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी
तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा कुंडली गवरधारी विठ्ठल पंढरीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु समर्थ संजयानंद महाराज आता हेची जेवू सवे घेऊ सिदुरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे। या अभंगामध्ये तुकोबराय आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवांच्या समोर परमार्थ पूर्ण झाल्यानंतरची अवस्था ही प्रतिपादन करते। ठल विठ्ठल विठ्ठल खरी अशी गोष्ट आहे महाराज, परमार्थ पूर्ण झाला का ह्याचा आनंद फक्त साधूंना होत असतो महाराज। परमार्थ पूर्ण झाला एखाद्याचा तर आपल्याला काय आनंद व्हायचा आहे? आपल्याला फक्त त्याच्याबद्दल विकल्प येईल, मला म्हणतोय ती पण काय माहिती, तसंच म्हणत असतात मला सगळेजण। ह्याचा आनंद फक्त साधूंना होतो महाराज, दुसऱ्या कोणाला होत नसतो। पण आमचे तुकोबराय आहेत, ज्ञानोबराय आहेत, हे आपल्याला का सांगतात? म्हणजे ह्यातलं ज्याला महत्त्व कळलं का तर ह्यांच्या ह्या परमार्थाकडे ओढ लागल आणि ह्यांनी परमार्थ करायला सुरुवात केल्यावर ह्यांचं कल्याण होईल म्हणून सांगतात। ठल विठ्ठल महाराज अशी गोष्ट आहे, ह्या साधूंचं प्रत्येक जी पाऊल चालतं का ते फक्त ह्या जीवांच्या कल्याणासाठी चालतं। म्हणजे मी असं वागून दाखवलं तर ह्यांच्यावर काय परिणाम होईल ह्याचा विचार करतात महाराज साधू। मी असं बोललो तर ह्याचा काय परिणाम होईल ह्याचा विचार करून वागतात। त्याच्यामुळे महाराज सांगतात की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती साधूंचं कार्य फक्त असं आहे की म्हणजे ह्यांचं कल्याण झालं पाहिजे। आमच्या तुकोबरायांनी ह्या गोपाळांची अवस्था वर्णन केली महाराज। ह्यांचा परमार्थ पूर्ण झाला आणि पूर्ण झाल्यानंतर ह्यांच्या काय भावना आहेत बरं ह्या अभंगात सांगितल्यात। कारण महाराज परमार्थ सुरू केला का माणसाचा परमार्थ पूर्ण व्हावा। कारण कसं असतं, रस्ता चालता चालताच मरून गेला ही योग्य नाही, पण ह्या परमार्थात अशी सोय आहे महाराज, ही रस्ता चालतोय आणि त्याच्या मध्येच गळटला का तर त्याला जर साधूंचा आश्रय असला तर ही साधू काखाला घेऊन निघतात महाराज। आणि त्यांचा आश्रय नसला आणि ही मनाने जर परमार्थ करीत असला तरी सुद्धा वाया जात नाही। ही परमार्थाने चालला मध्येच ह्याचा जीव गेला तर पुढच्या जन्मात त्याला तिथनं पुढचा परमार्थ करायची संधी मिळते। आमचा एक वेळेस असा विषय झाला, म्हणजे एखादा माणूस आहे ती 10वी शिकला आणि 11वीत मरून गेला। आता समजा सुदैवाने ती माणूस झाला पुन्हा त्याच गावात जन्माला आला तर पुन्हा तिथनं पुढं काय ते 11वीत जातो काय पुन्हा पहिलीपासून शिकावं लागतं। तसं आपला संसार आहे का ही पूर्ण पहिल्यापासून करावं लागतो। आणि परमार्थ आहे का ही जिथनं बंद झालाय तिथनं करायची सोय देतो महाराज देव। ठल विठ्ठल त्याच्यामुळे महाराज सांगतात की बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते। अनेक जन्मांच्या शेवटी जी ज्ञानी पुरुष आहे ती मला प्राप्त हो। आमचे भरत महाराज आहेत ना, ह्यांनी राज्य केलं महाराज। ही जन्माला कुठे आले होते म्हणजे जे ऋषभदेव आहेत साक्षात परमात्मा आहेत ह्यांचा अवतार आहे, त्यांच्या ठिकाणी जन्माला आले महाराज।
आणि ह्यांनी पहिल्यापासूनच जन्मल्यापासून राजनीती शिकली, राज्यकारभार कसा करायचा हे शिकलं, असलं नाही केलं. ऋषभदेव आहेत ना, ह्यांचा एकच संकल्प झाला फक्त, म्हणजे हे भरत आहे का ह्यांनी राज्य करावं. हे संकल्पाने ह्यांना राज्य करायचे सामर्थ्य प्राप्त झाले महाराज. आणि स्वतः उपदेश केला आपल्या मुलांना. ही भरत राजा वैराग्य धारण करून वनात निघून गेलाय. हे पूर्ण वैराग्य झाले महाराज. तिथं पुन्हा त्याला हरणाची योनी प्राप्त झाली. त्याच्यानंतर पुन्हा ती जड रूपात जन्माला आले, जड भरत नावाने. तिथं राहिलेलं काम पूर्ण करून घेतलंय आपण महाराज. असलं दैदिप्यमान वैराग्य ज्यांच्यापाशी, त्यांना ह्यात अडकावं लागत असलं तर आपला काय विषय होणार आहे. ठल विठ्ठल 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 विठ्ठल. त्याच्यामुळे महाराज सांगतात, म्हणजे आम्ही आता आयुष्यभर काय केलं हे पूर्ण विषय बाजूला ठेवून द्या. म्हणजे आता इथून पुढे आम्ही काय करू. म्हणजे आता हे जे म्हणजे आत्ता जे आम्ही उपभोगतोय का, फक्त ह्याचा उपभोग घेऊ आम्ही. कारण महाराज आपण जन्मांतरापासून जीवत आलोय. आपण आयुष्यात नीट विचार करा बरं. कोणती गोष्ट नित्य नियमाने कडल लावली असं जर विचारलं तर फक्त जीवन आहे. दुसरं काय सुद्धा आपलं कडला गेलं नाही. तुळशीचं पाणी राहिलं असेल, वारी राहिली असली, पण जेवायचं कवाच राहिलं नाही. आमच्या तात्यांनी तर सांगितलं, म्हणले लयच गडबड असली का नाही तर हातावर खातो, तरी बी गडबड असली तर चलत चलत खातो, पण खातोच. बरे आतापासून नाही चाललं. म्हणजे दुरून आलो मी गा, दुःख झाली दारून, अनेक कल्पांपासून जन्माला येतो पण खातोच आहे. मला होय महाराज, ही झाडं बी झाला होता, ही पशु झाला होता, ही वनस्पती झाला होता, पण त्याच सुद्धा ह्याने खाल्लंय. मला झाड आहे त्यावेळेस काय खात होता, मला खत खायचा, माती खायचा, पाणी प्यायचा. वाघ सिंह झालाय त्यावेळेस त्यांचा आहार वेगळा आहे महाराज, ज्यावेळेस मनुष्य झालाय त्यावेळेस आहार वेगळा आहे. म्हणजे होय एवढं खाऊन ह्याला सुख लागलं का. अजिबात सुख लागलं नाही. कारण सुख लागलं हे कशाने ओळखायचं असतं, ह्याची तृप्ती व्हायला पाहिजे. आता जेवला पुन्हा जीव वाटाना, ह्याला तृप्त झाला असं म्हणायचं. ही पुन्हा का जेवतोय, मला आता ह्याचं पोट भरलंय फक्त, ही तृप्त नाही झाला. ह्याला आमटी पिऊ वाटती पण आता बसना म्हणून बंद केली. ही वाटणं पण झालं नाही, अजून चालूच आहे. ह्याला अजून 2 चपात्या कुस्कर वाटतात, खाऊ वाटतंय, पण आता बसना ह्याच्यात. ही शिल्लक जे एखादा कोटा असता का नाही सारखा भरून ठेवला असता ह्यानी. महाराज आपण प्रत्येक जन्मात कर्म करीत आलोय. एकदा देवाने मनुष्य देह दिला का, त्याने इतकं कर्म केली, ह्याला 84 लक्ष योनी फिरावं लागलं. इतकी कर्म केली ह्याने. काय करावं महाराज, ज्याला मनुष्य शरीर मिळालं ह्याने काय करावं. आमच्या तात्यांनी सांगितलं, म्हणजे कमीत कमी ह्याने पुन्हा माणूस व्हावं. ही कमीत कमी कर्तव्य आहे त्याचं. पण ह्याने इतका कुटाणा करून ठेवला एकदाच माणूस झाल्यावर. मला एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. ही एका एका योनीत आणि कोटी कोटी वेळा फिरला. आणि 84 लक्ष योनीत, आणि ह्यात प्रत्येक योनीत ही 1 कोटी वेळा फिरलाय. किती कुटाणा केलाय. एकदाच माणूस झालता. बरोबर. म्हणजे किती दिवस झालता, म्हणजे 100 वर्ष देवाने ह्याला आयुष्य दिलं. म्हणजे जगला का 100 वर्ष, म्हणजे जगला नाही. कारण त्याची कारणं अशी आहेत. कारण महाराज देव खरंच कृपाळू आहे. आमच्या सागरदानी काल विषय सांगितला. म्हणजे देव आहे, त्यांनी आपल्याला श्वास मोजून दिलेत, पण देवाने असं ठरवलं नाही की आज एवढंच घ्यायचं. हे अख्ख्या आयुष्यात गुतच दिलेत, म्हणतो हाय तोवर एवढं घेत जा. कारण आपण इतकी घाळ माणसं आहे महाराज. हे मोबाईल आहे का नाही, ह्याला बॅलन्स येतो इंटरनेटचा दररोज 1.5 GB. लयच हौशी असते ती, अजून जास्त टाकतात, पण सरासरी तेवढा असतो. पण ती सुद्धा माणसांचा सकाळी 9 वाजता संपतो. ती केव्हापासून मोबाईल वापरतोय, पण त्याला अनेक मेळ लागला नाही. किती वापरला म्हणजे इरबळ जाईल. महाराज आपल्या श्वासाचं आपल्याला गणित लागलं असतं. समजा असं सांगितलं की 21,600 श्वास घ्यायचे आणि पुन्हा श्वास दुसऱ्या दिवशी 12 वाजता सुरू होणार. पटापटा मरून गेली असती माणसं महाराज. आपलं काय खरं आहे महाराज आपल्या श्वासाचं. कारण ही श्वास ही इतकी नाजूक प्रक्रिया आहे. मनात राग आला का श्वास वाढतो महाराज. मनात लोभ निर्माण झाला की श्वास वाढतो. आपल्या अंतःकरण क्रोध लोभ मध ह्यांनी भरून गेलेली कायमचीच. आपला शांत श्वास चालतो का गडबडीत चालतो. आता कीर्तन करायचंय म्हणल्या श्वास कसा चालतो तुम्हाला काय माहिती. ती पटांगणात असल्यावर कसं बी जमतं.
त्याच्यामुळे महाराज सांगतात की देव आहे त्यांनी आपलं सगळी परीक्षा केली मग आपल्याला देह दिलाय महाराज. आणि अशी अवस्था निर्माण करून दिलाय की ह्याचा परमार्थच झाला पाहिजे कुणी बी असू द्या. कारण महाराज इतक्या गोष्टी निर्माण करून ठेवल्या भगवंतानी. म्हणले महाराज सांगतात ज्याला कर्म करायचा अधिकार आहे त्यासाठी कर्म निर्माण केलं, ज्याला उपासना करायचा अधिकार आहे त्यासाठी उपासना निर्माण केली, जी ज्ञानाचा अधिकारी त्याला ज्ञानाची सोय केली महाराज. आणि कथा अशी निर्माण केली ह्या सगळ्यांनाच अधिकार आहे. आमच्या महाराजांनी सांगितलं दीन आणि दुर्बळाशी, दीन आणि दुर्बळाशी, सुखराशी हरिकथा, सुखराशी हरिकथा. तारू भव सागरीचे, तारू भव सागरीचे, तारू भव सागरीचे, तारू भव सागरीचे. उंच नीच अधिकारी, उंच नीच अधिकारी, उंच नीच अधिकारी, उंच नीच अधिकारी. तारू भव सागरीचे, तारू भव सागरीचे. उंच नीच अधिकारी, उंच नीच अधिकारी, उंच नीच अधिकारी. तारू भव सागरीचे. महाराज सांगतात दीन आणि दुर्बळाशी, म्हणजे जे दीन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि जे दुर्बळ आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. महाराज व्रत करायचं म्हणलं की धमक पाहिजे महाराज. त्याच्यात गटून केला दुपारच म्हणल्यावर व्रत कडल जात असते काय तेव्हा. व्रत करायला अवसान लागल, भगवंताची कृपा लागल तेव्हा कडला जाईल. नाही त्याला वास आला बसायचा की व्रत मोडलं. आता ते बळच आवरून धरलं तरी मोडलंच की. कारण कसं आहे ह्याच्या तोंडाची भज खायच्या आधी नाक खाऊन आलं. त्यामुळे महाराज सांगतात की दीन आहे, दुसरा दुर्बळ आहे महाराज. असा जरी असला तुम्ही विचार करा बरं, ह्या जगात एखादा दीन बी माणूस आहे दुर्बळ बी, ती कोणचं काम करील? मला कोणतंच करणार नाही, त्याच्याने काय सुद्धा जमणार नाही. मला शिवे द्या तरी जमतील का त्याला दुसऱ्याला महाग? मला महाग सुद्धा देणार नाही ती, कारण दीन आहे ती. फक्त येडवाकडं तोंड करून गरीबावनी बोलेल, बाकी काय नाही. पण असल्यांना सुद्धा जी परमार्थाला पोचविल का अशी कथा आहे महाराज. आणि ती फक्त कथा आहे, दुसरं कोणीच करू शकत नाही. कारण महाराज कर्म उपासना ज्ञान ह्या सगळ्या गोष्टी बरोबरच देणारी म्हणजे कथा आहे. श्रेष्ठ पुरुषाकडनं कथा ऐकायला मिळते का महाराज? किती उदाहरणं आहेत बरं. आमचे परीक्षित राजा आहेत, ह्यांचा उद्धार झालाय महाराज. हे चंचुला आहे जे पती, तिचा उद्धार झाला. ह्यांना तर घेणं देणं नव्हतं, बांधून बसवलं होतं कथेला, बळजबरी ऐकायला लावली तरी उद्धार झाला महाराज. ही कथाच करू शकते फक्त. आणि कोणती कथा करू शकते? तर हरिकथा. बरं म्हणले जी दीन दुर्बळ आहे त्यांना कथेला बसवल्यावर दुःख होतं का? म्हणजे दुःख बिक्क होत नाही. ह्याला सुखाची रास म्हणजे ही कथा आहे. सुख होणं सुखाची रास असण्यात फरक आहे का नाही? अशी सुखाची रास म्हणजे हरिकथा आहे. कारण महाराज जी दगड आहेत का नाही त्यांच्या सुद्धा अंतःकरणाला पाझर फक्त कथा फोडू शकते. जे माणसाचं अंतःकरण कोमल नाही करू शकत. जप अंतःकरण कोमल करीत नाही. अंतःकरण कोमल झाल्यावर जप करायचा. कारण निबार्धक अंतःकरणाने जप केल्यावर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अरे मला किती वाटोळ केलं देवाने तुझं इथं. असं नाही महाराज. ज्यावेळेस अंतःकरण मऊ होतं आणि त्यावेळेस जप सुरू होतं का, त्यावेळेस आमचे ज्ञानोबा असं सांगतात, आरंभी आवडे आदरे आले नाम,
आदरी आले नाम तेने सकळ सिद्धे जगी पूर्ण पूर्ण काम झाले पूर्ण काम आरंभी आवडी आदरे आले नाम. ही परमार्थाची सुरुवात आहे महाराज. म्हणजे सुरुवातीला काय झालं? आरंभी म्हणजे अत्यंत आवडीनं, आवडी आदरे आले नाम, आणि अत्यंत आदराने ही नाम आहे का ही माझ्या अंतःकरणात आलं महाराज. ही सुरुवात आहे. कारण अशी मशागत करून ठेवली ह्याने अंतःकरणाची. ते नामस्मरण आहे, त्याला असं वाटायला लागलं म्हणजे हिथं जावं, हिथं आपला फायदा होईल. ही परमार्थाची सुरुवात आहे महाराज ज्ञानोबा यांच्या. आपल्या परमार्थाचा मध्य बघा. आपल्या परमार्थाचा कोणाला वाटत असला आता शेवटचाच टप्पा चालू आहे तरी बघा असं आपला नामस्मरण चालतं का? त्याच्यामुळे महाराज सांगतात की ही अत्यंत आदराने करायची गोष्ट आहे. आणि कधी होऊ शकते? महाराज ज्यांनी कथा ऐकल्यात का त्याला त्या कथेतनं नामाचा महिमा कळू शकतो आणि मग ती नामस्मरण प्रेमाने करू शकतो महाराज. त्याच्यामुळे महाराज सांगतात की सुखराशी हरिकथा म्हणजे कथा काय देती तर तारू भवसागरीचे म्हणजे भवसमुद्र आहे. ह्यातनं पलीकडे जायची काय आहे बरं? म्हणजे जहाज आहे, मोठी जहाज. तारू म्हणजे जहाज. हे जहाज बुडत बिडत नसतं, हे असंच नीट निघतं पलीकडं. तारू भवसागरीचे होय म्हणला. इतक्या मोठ्या VIP जहाज आहे म्हणल्यावर कुणी बी कसं बसायचं त्यात? आपल्यासारख्याला तिथं परवानगी तरी मिळेल का? पण म्हणले उंच नीच अधिकारी म्हणजे जे उंच अधिकारी आहेत का त्यांना पण इथं जागा आहे, आणि जे नीच अधिकारी आहेत का त्याला बी इथं जागा आहे. कारण महाराज काय काय गोष्टी अशा असतात ती मोठ्या माणसाला काय कामाच्या नसतात. आमचे आचार्य आहेत त्यांनी बघितलं और म्हणजे ह्याला कर्माची काय गरज आहे? आता ही कर्म संपवायचा टाइम आला आता तरी बी ही कर्म करतोय. तिथं जाऊन त्याच्याबरोबर वाद करून त्याला ज्ञानाचा उपदेश केला महाराज. आता ही उंच आहेत पण ह्याला इथं अधिकार संपला महाराजांचा. तसे कथा आहे का ह्यातला अधिकार कधीच संपत नाही माणसाचा. कारण शुकाचार्य त्यांच्यापेक्षा उंच कोण असेल आणि अजामिळ ह्याच्यापेक्षा नीच कोण असेल? हे सगळे अधिकारी आहेत महाराज. ठल विठ्ठल. दुंदुकारी ह्याच्यापेक्षा बेकार कर्म असतील काय कोणाची? आणि शुकाचार्यांची की पवित्र असतील काय? पण ह्या दोघांना अधिकार कथेत आहे, दोघांचं काम करून देणारी कथा आहे. त्याच्यामुळे महाराज सांगतात की कृष्ण कथा गंगा सावळे, कृष्ण कथा गंगा सावळे उदक, मना बुडी दे का उरावती. मना बुडी दे का बोलावसी. कृष्ण कथा गंगा सावळे उदक, मना बुडी दे का ओलावसी. महाराज सांगतात ही कृष्ण कथा आहे का ही गंगा आहे महाराज. ह्यातनं त्याचं पावित्र्य एक दाखवलं, एक प्राचुर्य दाखवलंय का गंगा काय आटत नाही, संपत नाही, कमी होत नाही. जसा उन्हाळा कडक होईल तशी गंगा वाढती महाराज. वरचा बर्फ वितळतो पाणी वाढतं. ही गंगेचं वैशिष्ट्य ही अत्यंत पवित्र आहे. आणि ते एक खोड केली महाराजांनी म्हणजे सावळे उदक. ही सावळं कशामुळं? कारण गंगेचं पाणी पांढरं शुभ्र आहे. हे सावळं कधी होतं? जिथं यमुना मिळते का तिथं सावळं होतं. म्हणले ही गंगा आहे पण ह्याला भक्तीची जोड आहे म्हणून ही अत्यंत उत्तम आहे. ठर विठ्ठल. पण
म्हणले माणूस कधी तिथं पवित्र होईल बरं? म्हणजे तिकडं भागवत चालून इकडं हे वट्यावर का पांड्यावर होईल का? नाही म्हणले मना बुडी दे का ओलावसी. मनाने ज्या वेळेस त्याच्यात बुडी देईल का तेव्हा हे मन ओलावल महाराज. कारण काय जण भागवत कथेत बसून त्याचं शरीर बुडलेलं असतं पण मन नसतं. मन तिकडंच खुरपतं का गाड्या बघतं रस्त्याच्या. इथं एक लय मोठा खड्डा पडलाय, प्रत्येक गाडी येत दमा आणि ती सगळ्याला वाटतं ही आली काय इकडं. ही गोष्टी करतो ती बसून तिथं, त्याने फायदा होत नाही महाराज. तर आमचे परीक्षित महाराज आहेत ना, ह्यांची ऐकायची पद्धत सांगितली भागवतात. म्हणजे ज्या वेळेस परीक्षित महाराजांनी शिकारीला गेले होते का त्यावेळेस ती तहान आणि भूक ह्यांनी व्याकुळ झाले होते महाराज, व्याकुळ. आणि आर्य धर्म जाणणारा राजा आहे, ह्याचं रक्षण करणारा राजा आहे, ही किती व्याकुळ झाला असेल विचार करा बरं. ज्यांनी ही तहान आणि भूक ह्याच्या त्रासाने ऋषी त्यांच्या गळ्यात सापाड केलाय मेलेला. ह्याला किती भूक लागली असेल आणि वेदना किती झाल्या असतील त्याला. पण ज्या वेळेस राजाला कळलं का आपण चूक केली आणि आपल्याला शाप दिला, त्याने असं ठरवलं म्हणजे इथून पुढे आता अन्न आणि पाणी घ्यायचं नाही. कशामुळे केलं आपण असलं? म्हणजे फक्त पाणी प्यायसाठी जेवायसाठीच. राजाला जेवायचं नव्हतं, फक्त तहान लागली होती, भूक आवरायला होती राजाला. पण म्हणजे इथून पुढे पाणी घ्यायचं नाही, अन्न घ्यायचं नाही. अशाच अवस्थेत राजा यमुनेच्या गंगेच्या काठावर जाऊन बसलाय महाराज. तिथे शुकाचार्य महाराज त्यांनी 7 दिवस त्याला भागवत सांगितले. आणि शेवट दशमस्कंध सुरू होताना राजा असं सांगतो शुकाचार्यांना, म्हणजे महाराज तुम्हाला असं वाटेल की मला तहान लागली असेल, भूक लागली असेल, त्यांनी माझा प्राण व्याकुळ होतोय, पण आता सध्या मला भूक आणि तहान अशी जाणवत सुद्धा नाही. ही फक्त कथा करू शकते महाराज. ठल विठ्ठल. ही कोणती कथा ऐकली राजाने आतापर्यंत? ज्याच्यासाठी कृष्णचरित्र ऐकायचंय का तेवढी कथा ऐकली. कृष्णचरित्र ऐकायचंय आणि त्याच्या आधी ही परिस्थिती मनाची. कृष्णचरित्र ऐकल्यावर काय झालं राजाचं? ठल विठ्ठल. त्याच्यामुळे महाराज सांगतात ही दिव्य गोष्टी ह्या जगात. त्याच्यामुळे महाराज सांगतात की आता हे तिजे म्हणजे आम्हाला जर खायची पाळी आली का तर आम्ही हीच खाऊ. कारण परमार्थात जे अनुभव आमच्या अंतःकरणात आलेत का ती सोडून बाकीचं काय घ्यावं बरं माणसाने? कारण माणसाला असं वाटतं की सुख व्हावं, आनंद व्हावा. मग ती कशात न व्हावं? म्हणजे संसारात न व्हावा. लय मोठी पट्टी आली की सुख व्हावं, लय पाणी लागलं की सुख व्हावं, पण ती कवर टिकत असतं महाराज. ती घरी येता येता जिरून जातं. पण ही परमार्थातला आनंद ही त्रिकाळ टिकणार आहे. आणि असला भेटल्यावर त्याला वाटलं इकडं जावं. समजा एखादा माणूस आहे त्याला ट्रक भरून नोटा दिसल्या, सगळ्या बघितल्या त्यांनी, तिथं कोण नाही काय नाही, सगळ्या उचलल्या घरात आणून भरल्या महाराज. त्यांनी घरात आणून भरल्या, निवांत झाला लय दिवस. आता कसं असतं, एखादी चोरी केली म्हणजे ती लगी वापरायचं नसतं. कारण कीर्तनांना चप्पल नेली आज आणि उद्या लगेच सप्त्याला घालून आला, ही चुकीचा चोर आहे. ह्याचा चांगला हात बसलेला नाही आणि काय खरं नाही असतं. कारण चोऱ्या कशा कराव्या ते सुद्धा माणसाला कीर्तनातनं कळतं. मला आज नेली चप्पल म्हणजे ती जुनी होऊ द्यायची असती. बरं पुन्हा पुढल्या शिवरात्री सप्त्यात नाही घालून यायची ती. कारण माणसाच्या ध्यानात असतं मला गेल्या वर्षी ह्या सप्त्यात माझी चप्पल गेली ना, असलीच गेली ती. त्याच्यामुळे महाराज सांगतात आता ह्याने बघितलं म्हणले ही पैसा आतमध्ये नेऊन ठेवला, ह्याने सगळं ह्याच्यापाशी पोचलं. आणि बऱ्याच दिवसांनी महाराज त्यांनी त्यातला एक बंडल काढला बाहेर. गेला दुकानदारापाशी काय पाहिजे ते घ्यायला. गेल्यावर त्यांनी बघितलं मला हे कशाला आणलंय, मला कशाला आणलंय म्हणजे पैसे आहेत. अरे मला हे सगळं खोटं आहे, ह्याच्यावर सगळं नट आहेत, ह्यातला एक सुद्धा खरा नाही. आता काय करेल महाराज? ही पटकीने घरात जाईल आणि पिटवून देईल घरासकट. मला नाही ती अलगड मागायची आपल्या. तसं महाराज आपण ज्याला आनंद म्हणून वापरतोय का नाही, ती नीट माणसाने बुद्धीने जरी विचार केला तरी ती आनंद नाही. आता समजा चहा पिल्यावर लईच भारी वाटलं असं वाटतं का नाही आपल्याला? लई मस्त झालं, 5 मिनिटांनी ह्याला जळजळ व्हायला लागली. नीट बुद्धीने विचार केला त्याच्या लक्षात येतं म्हणलं ह्यातला आनंद नाही. हे आपण जेव्हा ह्याला म्हणतोय का हे आनंद आहे, सुख आहे, तेव्हा सुद्धा हे सुख नाही. आणि परमार्थातलं सुख असं आहे की म्हणले नाही त्रिभुवनी सुखया समान. ठल विठ्ठल. परमार्थ असा आहे की म्हणजे सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. म्हणजे व्यवहार कशाचा केला? म्हणजे सुखाचाच केला.
कारण परमार्थ करण्याचे जे साधन आहेत का ह्या सुद्धा सुखरूप आहेत महाराज. आता अभिषेक करताना कोणाला दुःख होतं? सगळ्यांना आनंद होतो महाराज. वारी करताना कोणाला दुःख होतं? म्हणजे कोणाला सुद्धा दुःख होत नाही. ही मार्ग बी सुखरूप आहे, ह्यातल्या साधना सुखरूप आहे, ह्यातलं फळ सुद्धा सुखरूप आहे. त्याच्यामुळे महाराज सांगतात की आता हेची जेवू. म्हणले महाराज तुम्ही इथं जेवचाल हे खरं आहे, पण म्हणले आता इथनं जेव्हा जायचंय तेव्हा काय करताल? म्हणजे सवे घेऊ शिदोरी. म्हणजे बरोबर सुद्धा हीच शिदोरी म्हणून बांधून घेऊ ह्याचा विचार महाराजांनी पहिल्या चरणात मांडला. आता हेची देऊ आता हेची जेवू सवे घेऊ शिदोरी. महाराज सांगतात बरोबर काय घेऊ तर हीच घेऊन. पण म्हणजे ही कसं घेऊ आम्ही? म्हणजे शिदोरी. शिदोरी ह्या शब्दाचा असा अर्थ होतो की म्हणले ज्याच्यासाठी अत्यंत आटासाने सगळं केलंय, अत्यंत उल्हासात केलंय. एकट्यानेच गेला, एकट्यानेच कणिक मळली, एकटाच चपात्या करायला लागला आणि तसल्या त्या ती चांदीच्या कलरचं असलं आभ्रक नसतं का त्यात बांधून घेतली, ह्याला शिदोरी नाही म्हणायचं, ह्याला भाकर बांधून निघाला म्हणायचं आपण. शिदोरी म्हणजे लय आटासाने सगळ्यांना बोलवून गाणी म्हणीत म्हणीत करतात बाया, त्याला शिदोरी म्हणायचं. कारण कसं असतं एखाद्याच्या लग्नात करतात शिदोरी, कारण त्याचा सुखाचा दिवस संपायचे हे त्यांना माहीत असतं. त्याला विठ्ठल बरं देव देत नव्हता ह्याला, सुखाने चाललं होतं सगळं, ह्यानी मागून घेतली. ह्याला शिदोरी म्हणायचं महाराज, जे अत्यंत आनंदात केलेली असते आणि जी पुढं उपयोगाला येणार आहे महाराज, ही शिदोरी का? ही शिदोरी आम्ही बरोबर घेऊ महाराज. कारण घरी खायच्या भाकरी वायल्या असतात का नाही, आणि बांधून न्यायच्या वायल्या असतात महाराज. पण तसं नाही महाराज, ही कधीच न विटणार आहे म्हणून चालतंय महाराज कवर बी. त्याच्यामुळे सवे घेऊ शिदोरी म्हणजे जी बरोबर नेणार ती काय आहे? हरिनामाचा खिचडी काला. हरी आणि नाम ह्या दोन गोष्टींचा काला झालाय महाराज, ती गोष्ट आहे. कारण अशी गोष्ट असती म्हणजे काला कशाला म्हणायचं? म्हणजे चतकुर भाकर ती ताटात टाकली वरनं तांब्यावर दूध ओतलं, मला ही काला नाही, ही त्यात टाकली फक्त, पण ती अशी चुरली महाराज, त्याचा गाळ झालाय गाळ, ह्याला काला म्हणायचं. कारण कसं असतं, हरी आणि नाम ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाशी संबंधित आहेत. कशामुळे संबंधित आहेत? कारण भगवान श्री हरी त्यांचं प्रत्येक नाव आहे का ह्याच्या मागे काहीतरी एक कथा आहे. म्हणजे भगवान श्री हरी ज्या वेळेस गोकुळात राहत होते ना, त्यावेळेस सगळ्यांना आनंद आहे महाराज, एकाच्या सुद्धा अंतःकरणात दुःख नाही, कुणापाशी सुद्धा अशी उणीवच नाही कसलीच. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, प्रत्येकाला समाधान. एक वेळेस असं झालं की देव इथे गाई चारायला गेले, माघारी आल्यावर बघितलं तर काहीतरी गडबड चालली, कसला तरी मोठा उत्सव असल्यासारखं चाललंय. नंदबाबा त्यांना विचारलं, म्हणजे बाबा काय चाललंय बरं? ते म्हणले काय नाही का ना, आपल्यात इंद्रयज्ञ असतो दरवर्षीप्रमाणे, त्याची चालली गडबड सगळी.
म्हणजे ती कशासाठी करायचा? म्हणजे इंद्र ही पर्जन्य ह्याची देवता आहे. इंद्र पाऊस पाडतो. इंद्र पाऊस पडतो म्हणून गोवर्धनावर गवत येतं आणि म्हणून आपल्या गायी जागतात. हे नंदबाबा त्यांनी कर्मशास्त्र सांगितलं. यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव अन्नात भवंती भूतानी हे सांगितलं महाराजांनी. आता देव आहेत त्यांनी वेगळंच बोलायला सुरुवात केली. म्हणजे होय इंद्र पाऊस पडतो कोण म्हणलं तुम्हाला? कारण ह्याला माहिती पाऊस कोण पाडतो ती खरं. म्हणजे इंद्र नाही पाऊस पडत. म्हणजे कसं काय नाही पाडत? अहो म्हणले आपल्या आपल्या कर्माने पाऊस पडतो. म्हणजे कसं काय पडतो? म्हणजे हे काय आपल्या आपण जे ऐकलं का पाऊस कसा पडतो ती सांगितलं देवाने. आपल्याला वाटतं मला हे आम्ही हुडकून आणलं की पाऊस पडतो आणि त्याची वाफ होती पुन्हा त्याचं ढग तयार होते आणि त्याला कसलं तरी वारा लागल्यावरती पाऊस पडतो. ही देवाने सांगितलंय भागवतात. हे आपण नाही आणलं तयार करून. असं ऐकल्यावर नंदबाबा आश्चर्यचकित झाले महाराज. पण नंदबाबा नाही देवाच्या पुढे शहाणपणा काही सुद्धा करीत नव्हते. कारण जी श्रद्धावान व्यक्ती असतात का ती मध्ये मध्ये करीत नाहीत. भगवान त्यांच्यावर प्रेम होतं महाराज नंदबाबांचं. त्यांनी अनेक गोष्टी बघितल्या होत्या. गर्गाचार्य त्यांनी सांगितलं होतं म्हणले हे लई मोठा माणूस आहे बरं का. तुम्ही फक्त ह्याला आपलाच पोरगा समजू नका. हे अख्ख्या जगाचं कल्याण करायसाठी जन्माला आलाय. हे एखाद्या दिवस कुठं जायचं म्हणलं त्याला परवानगी द्या, अडवू नका. सगळ्या गोकुळाने आकांत केला महाराज. पण नंदबाबा त्यांना दाखवतो सुधारला नाही आपली गोष्ट. ठल विठ्ठल सांगितलं म्हणजे हे इंद्र यज्ञ म्हणजे कशासाठी करायचा? सांगितलं नंदबाबांनी आपण दरवर्षी करतो पाऊस पडतो. देव म्हणजे नाही करायचा आपल्याला इंद्र यज्ञ. म्हणजे काय करायचं मग? म्हणजे गोवर्धन यज्ञ करायचा. म्हणजे कशासाठी करायचा? म्हणजे आपल्या गाई काय पाऊस पडला म्हणून नाही चरत. समजा पाऊस पडला आणि गोवर्धनावर गवतच नाही गोलीवर कशा चरतील काय? ही गोवर्धन हे आपल्याला सांभाळतोय. आता ऐकलं महाराज सगळ्यांनी. कारण देवाला पटवून द्यायचं काय अवघड आहे दुसऱ्याला. सगळ्यांना पटलं म्हणजे खरं की देवाचं. म्हणजे पण देवा इंद्र यज्ञाला काय काय लागतं हे आम्हाला माहिती. ह्याची यादी ह्या गोवर्धन यज्ञाला काय काय लागतं म्हणजे त्याचं मला माहिती सगळं. कारण कसं असतं कुणाला जी माहीत नसतं ती ह्याला माहीत असतं. आता मला तुम्हाला माहिती का? मला नाही. मग आता काय बी सांग काय अडचण नाही. सांगितलं देवाने. म्हणले इंद्र यज्ञाला जेवढं लागतं का तेवढं सगळं लागतं महाराज गोवर्धन यज्ञाला. गोकुळातले लोक आहेत महाराज यांची श्रद्धा बघा बरं का. ह्याने असं विचारणार होय रे म्हणलं तू कुठं वाचून आलाय? ह्याला प्रेम म्हणायचं असतं. ही भक्ती महाराज देवावरची. ह्यांना माहिती. ही म्हणतोय ना मला माहिती. मग ह्याला माहितीच आहे. घेतलं महाराज सगळं साहित्य गेलेत. गोवर्धन ह्याची पूजा केली. परिक्रमा केली सगळ्यांनी गोवर्धनाला. गोवर्धनाला परिक्रमा झाल्यावर नैवेद्य दाखवला महाराज. भगवान श्रीहरी हीच गोवर्धन रूपात झाले आणि मोठ्याने बोलायला सुरुवात केली. म्हणजे मी तुमच्यावर प्रसन्न आहे सगळ्यांवर. म्हणजे जे नैवेद्य आणलाय का तुम्ही ते सगळ्या इकडे घेऊन या. ह्यांनी दुर्ड्याच्या दुर्ड्या भरून लाडू नेलेलं, पोळ्या नेलेल्या, सगळा परिपूर्ण नैवेद्य नेलेला. देवाने सगळा खाल्ला महाराज. आता अख्खा गोवर्धन आहे ह्याला काय खपायचं नाही. देव आहे त्यांनी सांगितलं बघा म्हणले असा आलता का इंद्र तुमचा कधी? असा घेतला होता त्याने नैवेद्य स्वीकारला होता असा कधी? नाही. मग म्हणून माझं ऐकत जावा. झालं महाराज. इंद्र त्याने बघायला सुरुवात केली का म्हणलं आज गोकुळातनं दूर निघाना आहुती निघानात. कुणी मंत्र म्हणिना बोलविना. त्यांनी आवाहन करायचं आपण भाव खायचा तसलं नाहीत की काय आज? बघितलं तर म्हणजे काहीच नाही राव. गोकुळ तर माणसंच नाहीत गोकुळात. म्हणजे कुठं गेले हे सगळे? बघितलं तर तिथं इंद्र यज्ञ सोडून गोवर्धन यज्ञ झाला पूर्ण. सगळं झालंय महाराजांनी निघायला लागले महागारात. तेवढ्यात इंद्र ह्याला राग आला. म्हणजे माझा यज्ञ बंद पाडला हो ह्यांनी. प्रलयकालीन मेघ आहेत त्यांना आज्ञा दिली महाराज. म्हणजे गोकुळ एखादा खडा ना खडा धुवून लावायचा. काहीच राहिलं नाही पाहिजे गोकुळात. हत्तीच्या सोंडेसारख्या धारा सुरू झाल्यात महाराज. काय राहील त्या गोकुळातलं? कारण तिथं फक्त झोपड्या केलेल्या आहेत. ह्यांनी अशा महाड्याच्या महाड्या बांधलेल्या नाहीत तिथं. फक्त गायींचं रक्षण करायसाठी राहिला काहीतरी केलं. गायींचं गोठ आहेत. पाऊस सुरू झालाय. आता सगळी भ्यायला लागली महाराज. म्हणजे कसलं गरजतं आहे हे? पाऊस कसला पडायला लागला? आता काय करायचं? देव आहेत त्यांनी सांगितलं काय सुद्धा घाबरू नका. कारण महाराज ज्यांनी भगवान श्रीहरी त्यांचं ऐकून एखाद्याचं पाऊल टाकलं का तरी भ्यायचं नसतं. पुन्हा काय होतंय ती? कारण त्यातनं बाहेर काढायला ते समर्थ आहे महाराज. आमचे महाराज सांगतात की सोडविल माझा स्वामी निश्चयसी. आमचे अर्जुन आहेत त्यांना देवाने सांगितलं म्हणजे तू काळजी करू नको.
सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, एकट्या मला शरण ये. इथे एक गोष्ट अशी म्हणे तू क्षत्रिय आहे, क्षत्रियाने शरण जायचं नसतं कोणाला, पण मला शरण आहे हीच अधर्म आहे पहिला, आणि ती कर तरी सुद्धा तुला काय अडचण नाही. ठल विठ्ठल. जेव्हा महाराज सांगतात हे देव आहे, त्यांनी गोवर्धन धारण केलाय महाराज, सगळ्या गायींचं रक्षण केलंय महाराज. एक वेळेस ब्रह्मदेव आहेत, त्यांनी बी देवाला खोड केली होती, सगळे गोपाळ ते घेऊन गेले महाराज, देवान गुहेत ठेवून दिलं. पुन्हा देव आहे त्यांना भगवान आहेत असं समजल्यावर ब्रह्मदेवाने आणून दिले महाराज, पण देव नाराज झाले ब्रह्मदेवावर. पण इंद्र आहेत त्यांच्यावर देव चिडले नाहीत. म्हणजे इंद्रामुळे 7 दिवस मला सगळे गोकुळवासी त्यांच्याबरोबर राहता आलं. सगळी एकाच गोवर्धनाखाली की आता कुणाला रानात जायचं नाही, काम नाही, गुरं घेऊन जायचं नाही, काहीच नाही, निवांत बसलेत महाराज. सगळ्या गायी इथे देवाकडे बघतात, सगळे गोपाळ इथे देवाच्या संगतीत आहेत महाराज. असलं प्रेम आहे महाराज देवावर. ह्या गोपाळांना वाटायचं एकटा देव आहे गोवर्धन धरलाय राव, आपण नुसतं बसलो त्याच्या खाली, ह्याला काहीतरी मदत केली पाहिजे का नाही आपण. म्हणून ह्या गोपाळ त्यांनी काट्या लावल्या महाराज, सगळीकडनं काट्या लावल्या. कारण कसं आहे महाराज, आपलं अवसान बारीक का असं ना, पण आपलं असं वाटावं की काहीतरी मदत करू आपण देवाला. आपलं वाटतं आपल्याला जमत असतं वय तसलं. सगळ्या काट्या लावल्या तर देवाला सांगितलं, देवा सोड म्हणजे आम्ही धरतो. देवाला माहिती यार म्हणले खरंच सोडू काय, ती म्हणले खरंच सोडू का, म्हणजे तुझ्या करंगुळीवर बसतो ना आमच्या काट्यावर बसायचा नाही काय पूर्वत, लय शा नाही काय तू. ती देवाला तिथं असं मान बिन तसलं काय देत नव्हती, मरच तो राहण्याची देवाला सगळी, तसलं काय नाही, तसली नाटकं बिटकं काय नव्हती. ती प्रेम श्रद्धा आदर सगळं. पुन्हा त्यांनी वृंदावनातनं इकडं आलं का मथुरेत द्वारकेत, तिथनं पुढं ती तवर तसलं काही संबंधच नाही अजिबात. हे म्हणजे माणसातला सुद्धा सगळ्यात आधम आहे असं बघायचे देवाकडे ही सगळेजण. सोड तुला काय, तुझ्या हातावर बसतो आमच्या काठ्यावर बसत नाही काय पर्वती. धरल्या महाराज सगळ्यांनी काठ्याने, देवाने थोडा हात केला काठ्या दुमत्या झाल्या. देवा धर 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 म्हणली, देवाने धारण केला महाराज पर्वत. त्याच्यानंतर ही इंद्रदेव आहे त्यांना आपली चूक लक्षात आली, हे सगळं शांत झालं महाराज वातावरण, सगळे आपल्या गावाकडे आले. आता सगळे ज्यावेळेस गोकुळाकडे निघाले का त्यावेळेस देव आहेत त्यांनी सगळ्यांना पुढं घातलं आधी, मागणं देव निघालेत. आता देव एकटाच आहे बघितलं इंद्राने, आणि हळूच आला महाराज इंद्र, कोणी नसताना गपचिप. कारण माणसाला आपली चूक सांगू वाटते, आपली शंका विचारू वाटते, पण माणसात नगं वाटतं, मला आपले क्रेडिट खराब होईल. सगळ्याला वाटेल मला ह्याला काहीच कळत नाही, म्हणून गपचिप एकट्या गुरुला गाठून विचारायचं. तसं देव एकटं बघितलं की इंद्र खाली आला, पटकीने नमस्कार केला, देवा चुकलं म्हणलं माझं. देव म्हणलं चुकू दे, काय नाही होत, जाऊ दे, काय असतं तेव्हा चुकतच असतं. कारण इंद्र काय त्याच्या इच्छेने चुकलाय काय महाराज. इंद्र त्याला समजून सांगितलं देवाने, म्हणले हे बघ इथनं पुढं कलियुग येणार आहे, माणसं काय यज्ञ बिज्ञ करायचे नाहीत, तू यज्ञाची वाट बघशील, इकडं दुष्काळावर दुष्काळ दुष्काळावर दुष्काळ पडतील, तसलं काय करू नको, टायमाला आपला पाऊस पडायचा आणि गपचिप बसायचं, यज्ञाची वाट बघायची नाही अजिबात. कारण इथनं पुढं माणसं काय मेघराज देवराज असं म्हणणार येतोय, पावसाला शिवी देतात माणसं, उघडच नाही मला किती दिवस झालं, आणि त्याच्या पुढं शिवी. अशी माणसं इथनं पुढं काय तू असं मान बिन घ्यायची इच्छा करू नको सांगितलं. इंद्र त्यांनी मान्य केलं. निघून चालल्यावर ह्या कामधेनू इथे आल्या, त्यांनी सांगितलं म्हणजे देवा ही जी इंद्र आहे ही सगळ्या त्रैलोक्याचा राजा आहे, ही गायी त्यांचा पण इंद्र होता आजपर्यंत, पण हितनं पुढं आम्ही ह्याचं राज्यपद सोडून दिलं, हे आमचा राजा नाही हितनं पुढं. कारण गायीचा राजा कोणी होत नाही महाराज, ही गायींनी ठरवलंय की आमचा राजा कोण आहे ते. देवाला वाटलं ना इंद्र असावं म्हणून इंद्र आहे, पण म्हणले ह्याने गायी त्यांना मारावं अशी अपेक्षा केली, हे असलाच तो काय राजा, आम्हाला हितनं पुढे राजा मान्य नाही. आणि ह्या गायी त्यांनी स्वतःच्या दुधाने, कामधेनूच्या दुधाने भगवान श्रीहरी त्यांच्या डोक्यावर अभिषेक केला. महाराज म्हणजे तुम्ही आमचे इंद्र आहेत हितनं पुढं. आणि त्यावेळेस भगवान श्रीहरी त्यांना गोविंद असं नाव प्राप्त झालं. आता महाराज हरी आणि नाम ह्याचा काय संबंध ही विषय बघत होतो आपण. तर म्हणजे देव ह्याच्या गोविंद नाव मागं एवढी मोठी कथा आहे, आणि असं प्रत्येक नाव आहे देवाचं महाराज. त्याच्यामुळे जी पूर्ण माहितीतला माणूस आहे का त्याला नाव लक्षात आल्या आल्या कथा लक्षात येते. आणि हरिनामाचा जी खिचडी काल आहे का
म्हणजे प्रेमी मोहिला साधने विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई.
खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. महाराज सांगतात हे हरी आणि नाम हे कशाने मोहलंय बरं, म्हणजे प्रेमाने ह्याला मोहलंय आणि हे असे साधन आहेत हे आम्ही करू. त्याच्यामुळे महाराज सांगतात की आता ह्याचं सेवन कशा प्रकारे करू, असं महाराज सांगतात की चवी चवी घेऊ घास. म्हणजे हे अत्यंत मधुर अन्न आहे, हे अत्यंत लाभदायक आहे. पण म्हणजे ह्याचा भोजन करताना कसं करायचं तर चवी चवी घेऊ घास, चवी चवीने खायचं महाराज. कारण ही कथा आहेत का नाही, हे सरा ह्याकडे त्याकडे वाचली ह्याकडेच त्याकडे वाचली असं नाही करायला पाहिजे. हे शांतपणे ह्याचं समाधान घेत घेत पूर्ण केलं पाहिजे. भागवत म्हणले 7 दिवसात वाचून पारायण करायचं, म्हणले काय होईल त्याने, कसं कळल ती. हे शांतपणे वर्ष लागू ती काय फरक पडतोय, पण शांततेचा आनंद पूर्ण मिळेल महाराज. ब्रह्मरस आवडी, ह्यातनं रस कसला उत्पन्न होणार आहे तर फक्त ब्रह्मरस उत्पन्न होणार आहे. आणि ह्याचं सेवन आम्ही आवडीने करू महाराज. आमच्या गवळणीत ना हे ज्यावेळेस उद्धव गोकुळात गेले होते त्यावेळेस ह्या गवळणींची अवस्था सांगितली महाराज. म्हणजे पहाटच उठले होते, पहाटे उठून महाराज ह्यांचं काय चाललंय तर म्हणजे दळण चाललंय, कुणाचं कांडायचं चाललंय, कुणाचं सडा टाकायचं चाललंय, कुणा सारवायचं चाललंय. ही प्रत्येक गोष्ट करताना ह्या काय करतात तर गोविंद दामोदर माधवेती भगवान श्रीहरी त्याच्या प्रत्येक लीलांचं वर्णन करतात. आमचे नामदेव महाराज असं सांगतात प्रातकाळी प्रहर रात्री उठल्या गवळणी बाळा बुधन मांडियले घरोघरी सकाळा नित्यानंदे परमानंदे गाती गोवाळा सहस्रा परितैत्या गाती मदन सावळा सहस्रा परितैत्या गाती मदन सावळा घुम घुम करती ढेरे घुमती आनंदाच्या गवळणी चंदे चंदे डोलती ढेरे घुमती आनंदाच्या गवळणी चंदे चंदे डोलती. महाराज सांगतात प्रातःकाळी प्रहर रात्री उठल्या गवळणी बाळा. म्हणजे प्रातःकाळी आणि एक प्रहर रात्र शिल्लक आहे त्यावेळेस ह्या गवळणी बाळा आहेत ह्या उठल्यात महाराज. ह्या बाला आहेत म्हणजे 6 वर्षाच्या आधीच्या आहेत आणि त्यावेळेस ह्यांना परमार्थ करायचा आहे. आणि उठल्यात कधी 3च्या आधी. त्यांनी ह्या विषयावर असं सांगितलं होतं म्हणजे ज्याला परमार्थ करायचा त्याला लवकर उठावं लागेल. कारण एक साधू होते त्यांनी असं सहज बोलत बोलत एक गोष्ट सांगितली. म्हणजे होय ज्याने आयुष्यात ब्रह्म मुहूर्त बघितला नाही कधी ती ब्रह्म कसं बघायचा. ह्याने सारखं ऊन पडलेलं बघितलंय उठलं की, केव्हा पहाट बघितलीच नाही, ह्याला कसं ब्रह्म दिसायचं महाराज. पुन्हा दुसरा विषय असा सांगितला की म्हणले जी एक प्रहर रात्र शिल्लक राहताना जागा होतो का ती आयुष्याचा एक प्रहर शिल्लक असताना तरी कमीत कमी जागा होईल. कारण महाराज ब्रह्मविचार फक्त पहाट होऊ शकतो, कुणाच सुद्धा मचमत नसते डोक्याला अजिबात, शांत असतो महाराज. आणि त्यात सुद्धा जे संसाराचा विचार करीत असेल ते धन्य आहे माणूस आहे त्रिभुवनात. महाराज अख्खे ऋषी मुनी जागेत आणि सगळे पापी पाप करून 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 झोपी गेलेत. शिवरात्रीला अख्खी रात्र जागलो पण पहाट झोप लागली. मला कशामुळे झोप लागली म्हणजे ऋषी मुनी ही जागा झाला आणि त्यांचा दर्प सहन होईना आपल्या पापाला. ही पाप झोपी घालतं महाराज पहाट. ह्या बाला आहेत आणि असं लक्षात ठेवायचं की जी पहाटे उठतो का आणि त्याचा वेळ कारणी लावतो ती शहाणा आहे. उठतोय आणि मोबाईल खेळतोय, काय करायचंय उठून तरी झोप की मला झोप तरी होईल चांगली. बरी कोण असं असेल बरं की ह्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी इतकं महत्व झालं असेल की ती पहाटे बघावं लागेल ह्याला, काय सुद्धा नाही महाराज. आमच्या महाराजांनी सांगितलंय म्हणजे उठून या पहाटे देव पहा उभा विटे चरण तयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका. ही पहाटे करायची काम आहेत.
त्याच्यामुळे महाराज सांगतात ह्या गवळणींनी काय केलं तर एक प्रहर रात्र शिल्लक आहे त्यावेळेस उठल्यात. ह्यांनी काय केलं तर घुसळणं मांडी आले घरू घरी सकळा. लगेच सगळ्यांनी आसनं टाकली गोंगता पांघरून ध्यानाला बसल्यात. सासू काम करते असलं नाही. डेरा घेतलाय महाराजांनी घुसळायला घेतलंय लोणी. ही काम आहे का नाही आपलं? तू काम कोणाच्या जीवावर सोडून ध्यानाला बसायला लागला, कुणाला दाखवायला लागला? ह्याच्या भानगडीत नाही पडायचं महाराज. ही कामं करून आपला परमार्थ काय आहे ती करायचं. ह्यांनी घुसळण घेतलंय महाराज. आणि ती करताना ह्यांचं असं चाललंय की घुसळणं मांडी आले घरो घरी सकळा. म्हणजे ह्या काय करतात तर नित्यानंदे परमानंदे गाती गोवळा. भगवान श्रीहरी त्यांचं नित्य आनंदाने आणि परमानंदाने गायन करतात. सहस्रा परी तैत्या गाती मदन सावळा. हे मदन आहे, हे जो वर्णन मदनासारखा सुंदर आहे महाराज, मदनापेक्षा सुंदर आहे. ज्यांच्या पोटाला यासाठी मदन आहे त्याने आपल्याला जाळून घेतलं का असला देव आहे. आणि हे जो वर्णन करतात महाराज, हे जो गुणानुवाद करतात. पण म्हणजे होय ह्यांचं देवाकडे लक्ष लागल्यावर काम बंद पडत असेल. म्हणजे हे काम तर लय जोरात चाललंय. म्हणजे काम कसं चाललंय तर घुमा घुमा करती. घुसळण करायचं म्हणल्यावर असं बारीक असं करून जमत असतं वय ती. भर भर वाजलं पाहिजे आतमध्ये तेव्हा ती लोणी निघत असतं. नाही ती काय आहे तेव्हा काम दाखवली नाही झालं ती. तसं यांचं काम चालू आहे. दोन्हीकडे बी कटाक्षाने चालू आहे महाराज. आनंदल्या गवळणी छंदे छंदे डोलती ठला विठ्ठला. महाराज सांगतात की चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. आता तुकोबाराय सांगतात तुका म्हणे गोड लागे. तुकोबाराय सांगतात ही मला सेवन करताना गोड लागते. गोड म्हणजे गोड लागल्यावर काय होते की म्हणजे तो मागे रसना. म्हणजे ती रसना आहे ती अजून ह्याची इच्छा करते. आणि काय कशाची इच्छा करते त्यातली एकही गोष्ट फालतूक नाही. ही काय आहे तर हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने ज्ञानेश्वर माऊली.
घंटे धरेला कृष्ण
Ah